चंदेरी सिल्क साडी ही हातमागावर बनवलेली भारतातील सर्वोत्कृष्ट साडी आहे। चंदेरी हे नाव या फॅब्रिकला मध्य प्रदेश राज्यामधील चंदेरी या गावाच्या नावावरून देण्यात आले आहे। या साड्यांवरील नक्षीकाम हे निसर्ग प्रेरित असतात। चंदेरी साड्या त्यांच्या नाजूक पोत, चमक आणि अवघड विणकामासाठी प्रसिद्ध आहेत। चंदेरी फॅब्रिक हे अतिशय हलके असल्यामुळे ते उष्ण हवामानामध्ये देखील वापरता येऊ शकते। शुद्ध चंदेरी सिल्क पासून बनवलेल्या साड्या त्यांच्या उत्कृष्ट चमक आणि भव्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर चंदेरी कॉटन पासून बनवलेल्या साड्या वजनाने हलक्या, मऊ आणि उठावदार असल्यामुळे त्या लोकप्रिय आहेत। उत्कृष्ट चंदेरी कॉटन आणि रेशीम नेहमी पारंपरिक ताना आणि वेब्स वापरून हाताने तयार केले जातात। त्यानंतर सुंदर असे चंदेरी फॅब्रिक तयार होते। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। भारतात 3 वेगवेगळ्या प्रकारच्या चंदेरी साडीचे उत्पादन केले जाते। नंबर 1, चंदेरी सिल्क साडी। चंदेरी सिल्क साडी हा प्रमुख प्रकार आहे। जरीच्या बॉर्डरसह रेशीम एकत्र करून कारागीर पारंपरिक पद्धतीने हाताने विणकाम करून ही साडी तयार करतात। नंबर 2, चंदेरी कॉटन साडी। चंदेरी कॉटन साडी ही मध्य प्रदेशातील चंदेरी शहरामध्ये कारागीर पारंपरिक पद्धतीने कॉटन आणि जरीचा वापर करून तयार करतात। नंबर 3, चंदेरी कॉटन सिल्क साडी। चंदेरी कॉटन सिल्क साडी चंदेरीतील कुशल कारागीर कॉटन आणि सिल्कच्या मिश्रण करून तयार करतात। ती तिच्या चमक आणि उच्च प्रत यामुळे प्रसिद्ध आहे। चंदेरी सिल्क साडीचा इतिहास। पारंपरिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाचा चुलत भाऊ शिशुपाल याने चंदेरी कापडाची सुरुवात वैदिक कालखंडात केली होती। मुघल काळामध्ये या कापडाची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली गेली। राजघराण्यातील महिलांची विशेष पसंती या चंदेरी कापडाला होती। 1350 मध्ये झाशीतील पोष्टी विणकर चंदेरी येथे स्थलांतरित होऊन तेथे स्थायिक झाले। तेथे त्यांनी विणकामाला सुरुवात केली। 1890च्या दरम्यान या फॅब्रिकच्या उत्क्रांतीला सुरुवात झाली। चंदेरी येथील कारागिरांनी हँडस्पन यांच्या ऐवजी गिरणीमध्ये तयार केलेले धागे वापरण्यास सुरुवात केली। 1930च्या दरम्यान कारागिरांनी कापसाच्या साड्यांमधील रॅपच्या जागी जपानी सिल्क वापरण्यास सुरुवात केली। त्यामुळे चंदेरी सिल्क अस्तित्वात आले। एक वेळ अशी होती की या मौल्यवान कापडाचा लोकांना विसर देखील पडला होता, परंतु काही नामांकित ब्रँडने या फॅब्रिकवर अतिशय मेहनत करून वेगवेगळे डिझाईन तयार केले आणि या फॅब्रिकला पुन्हा जीवदान मिळाले। चंदेरी सिल्क साडीची खास वैशिष्ट्ये। फक्त शुद्ध चांदी आणि सोन्याच्या धाग्यांनी केले जाणारे उत्कृष्ट आणि अवघड जरीकाम हे चंदेरी साडीचे वैशिष्ट्य आहे। विशेषतः साडीच्या बॉर्डरवरती आणि पल्लूवरती जरीकाम केले जाते। या कापडाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे पारदर्शक फॅब्रिक आहे, जे आकर्षक, जे अगदी हलके आणि विणकामात सोन्या चांदीच्या जरीमुळे चंदेरी साड्या भव्य आणि अत्याधुनिक दिसतात। यामध्ये ताना फायबर उच्च दर्जाचा असतो, त्यामुळे त्यावरती केलेले जरीचे विणकाम अतिशय सुंदर तयार होते। या साडीवरती फुले, पारंपरिक नाणी, मोर आणि भौमितिक रचना पारंपरिक चंदेरी पद्धतीने बनवले जातात। चंदेरी साड्या बनवण्यासाठी सिल्क, कॉटन आणि कॉटन सिल्क अनेक साहित्य वापरले जातात। या साड्या वापरण्यासाठी अगदी हलक्या असल्यामुळे त्या भारतातील उष्ण हवामानासाठी योग्य आहेत। साडीच्या विणकामानुसार आपण ही साडी नियमित किंवा विशेष प्रसंगी घालू शकतो। कॉटन चंदेरी साड्या दैनंदिन किंवा व्यावसायिक व्यापारासाठी अतिशय उत्तम आहेत। पूजा, विवाह सोहळा आणि इतर महत्त्वाच्या समारंभांसाठी आणि उठावदार दिसण्यासाठी ही सिल्क किंवा कॉटन सिल्कने विणलेली साडीची निवड तुम्ही करू शकता। चंदेरी पट्टू साड्या सध्या बाजारात सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक मागणी असलेल्या साड्या आहेत। सोन्याच्या धाग्याने तयार केलेल्या
आणि नाजूक विणलेल्या डिझाईन हे चंदेरी सिल्क फॅब्रिकचा रुबाब वाढवतो। या साड्या मध्य प्रदेशातील पारंपरिक कारागीर तसेच उच्च फॅशन डिझाईन्सनी बनवलेल्या आहेत। बदलत्या काळात वस्त्र उद्योगातील वाढत्या क्रांतीमुळे यापासून वेगवेगळे प्रोडक्ट्स देखील तयार केले जाऊ लागले। त्यामध्ये टॉप, ड्रेस, दुपट्टा, इंडो वेस्टर्न शर्ट, कुर्ती इत्यादी तसेच घरातील सुशोभीकरणासाठी देखील या फॅब्रिकचा वापर केला जाऊ लागला। उदाहरणार्थ पडदे, उशी कव्हर। शुद्ध चंदेरी साडी कशी ओळखायची? साडीची सत्यता पडताळणारा हातमागाचा शिक्का किंवा हातमाग टॅग सर्व अस्सल चंदेरी साड्यांवर असतो। शिवाय GI टॅग बघा, ज्यामध्ये साडी कुठे तयार केली जाते याची संपूर्ण माहिती दिलेली असते। शुद्ध चंदेरी साड्यांमध्ये पारंपरिक पेसले, फुलांचा आणि मोराचे विणकाम असते आणि हे नक्षीकाम हाताने विणले जाते। हातमागावरती विणलेल्या चंदेरी साडीचा पृष्ठभाग एकसारखा नसतो। चंदेरी वेब धागा हा कॉटन आहे, जो सामान्यतः इतर कोणत्याही कापडामध्ये वापरला जात नाही, तर ताना धागा हा डिक मलबेरी रेशीम आहे। या साड्यांवरती बुट्टी आणि विविध नक्षीकाम हे हाताने बनवले जाते। सोने, तांबे आणि चांदीच्या जरीमध्ये हे नक्षीकाम तयार केले जाते। चंदेरी सिल्क साडीची काळजी कशी घ्यायची? या साड्यांवरील जरी वर्कमुळे शक्यतो त्यांना ड्राय क्लिनिंगच करावे। हे फॅब्रिक शक्यतो सावलीमध्येच सुकवावे, अगदी सूर्यप्रकाशामध्ये ठेवू नये। या साड्यांना हलकी इस्त्री करावी। या साड्यांवरती डायरेक्ट परफ्यूम किंवा डिओड्रंटचा वापर करायचा नाही, त्याचा परिणाम जरीच्या शाईनवर होऊ शकतो। अधूनमधून साडीची घडी बदलायची। चंदेरी सिल्क साडीची किंमत किती असते? अस्सल चंदेरी रेशीम साडीची किंमत रेशमाची गुणवत्ता, नक्षीकाम आणि ब्रँड किंवा विणकरांची मेहनत यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते। साधारणपणे अस्सल चंदेरी रेशमी साडीची किंमत भारतात 6,000 पासून ते 1 लाख रुपयापर्यंत असू शकते। जरी बॉर्डर असलेली चंदेरी सिल्क साडी। जरी बॉर्डर ही साडीमध्ये सोन्याचे किंवा धातूचे धागे वापरून तयार केलेली विणकाम असते। यामुळे साडीची सुंदरता वाढते। लग्न आणि सण यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी या साडीला अतिशय मागणी असते। आपण चंदेरी रेशीम धुवू शकतो का? चंदेरी सिल्क साडीवरती सोन्याच्या आणि चांदीच्या जरीच्या धाग्यांनी विणकाम केलेले असते। जर ही साडी घरी धुतली तर साडीची जरी खराब होऊ शकते आणि साडीची चमक देखील कमी होऊ शकते। त्यामुळे शक्यतो चंदेरी सिल्क साडीला ड्राय क्लिनिंगच करावे। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या चंदेरी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।